नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बघा आपण कापूस प्लॉटवर फवारणी कशी प्रकारे करते आणि कोणते औषध वगैरे वापरावे. चला मग शेतकरी मित्रांनो, आपण कापूस प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि कापूस क्वालिटी म्हणजे एकच नंबर आहे. कापूस क्वालिटी एकच नंबर आहे आणि आपले भाऊ फवारणी करीत आहे. हे बघा, कापूस प्लॉट म्हणजे रोगराई नाही, काहीच नाही, पण तरी आपण फवारणी करीत आहे. फवारणी फायदा आपला अशी येण्यामध्ये उगमशक्ती वाढेल, कायऱ्या बिऱ्या मस्त बनन, म्हणजे फायदेशीर फायदा आपल्याला. आता जवळपास मी कायऱ्याचे प्लॉट पूर्णपणे केलं आहे. आता 1-2 महिन्यामध्ये कापूस चांगलं निघायला लागेल, हार्वेस्टिंग होऊ शकते त्याची. असं व्हिडिओमध्ये आपल्या आणलं आहे. हे बघा, प्लॉट म्हणजे एकच नंबरमध्ये झाड दाखवतो तुम्हाला. झाडाची क्वालिटी एकच नंबर आहे. कायऱ्या बी लागलेलं आहे. आता कायऱ्या पोषणासाठी औषध मारणार आपण. पोषण कोणतं औषध मारणार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग आपण औषध बघू. ते बघा, आपले भोमावर राहिलं औषध. तर लांब आपण दिसत नसेल, मी आता औषध दाखवतो तुम्हाला. चला, हे बघ शेतकरी मित्रांनो, औषध आपल्या समोर आहे. आपण कोणतं औषध मी तुम्हाला सांगणार आहे. एक व्हायझेड म्हणून औषध आहे, 25 ml टाकायचं. दुसरं एक खत म्हणजे खतावर टॉनिक आहे. ही आहे इंडेक्स एक आहे. ही एक आहे ग्रेटिन, एक फायरेट आणि हे स्टिकर आहे. अशी सेवरचं स्टिकर आहे. अशा प्रकारे आपण 4-5 औषध आहे आणि आपण खत काढलेलं आहे याच्यामध्ये. बघा, ही 00-0-43 30+2x औषध आहे. हे खत आहे. पूर्ण औषध आपण काढून घेतलेलं आहे. प्रत्येक टाकीला आपण हे औषध मारणार आहे. प्रत्येक टाकीला म्हणजे एक पूर्ण औषध टाकून घ्यायची, आपलं कापूसमध्ये जोमदार येणार. अशी फवारणी आहे.